नमस्कार मित्रांनो. अर्थातच मी ॲडव्होकेट विनायक देशमुख. नेहमीप्रमाणे मी आज नवीन विषय घेऊन आपल्यासमोर आलेला आहे आणि कायद्याचा विषय सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. विषयाचे नाव आहे बेदावापत्र आणि इंग्रजीत रिलीज डीड. विषय आपल्याला आवडल्यास आपण लाईक, सबस्क्राईब करावा व बेल आयकॉन दाबावी आणि कॉमेंट्स देऊन आपले मत व्यक्त करावे. आता मूळ विषयास मी सुरुवात करीत आहे. पुष्कळ वेळा माणूस त्याला कायदेशीरपणे प्राप्त झालेले हक्क सोडण्यास तयार असतो. त्याला कारणे अनेक असू शकतात. जरी त्याला कायद्याने एखाद्या मिळकतीवर हक्क प्राप्त झालेले असले तरी त्याला त्या मिळकतीचा उपभोग घ्यावायचा नसतो. अशा हक्कांना नैतिक पाठबळ नसल्याने ते हक्क सज्जन माणसास ओझ्यासारखे वाटू लागतात. उदाहरणार्थ, कोर्टात काही वेळा प्रतिवादीची मिळकत ही लिलावाने विकली जाते. अशावेळी ती प्रत्यक्षपणे आपल्या नावे घेण्यास काही लोक तयार नसतात, परंतु ती मिळकत दुसऱ्या कोणाच्या तरी नावे खरेदी करतात. ह्या दुसऱ्या व्यक्ती जरी त्या मिळकतीवर कायदेशीर हक्क प्राप्त झालेले असले तरी त्याचा तो मिळकत खरेदीची कामी एक पैसाही खर्च पडलेला नसतो. केवळ मैत्रीचे वा इतर संबंधामुळे ती व्यक्ती नामधारी मालक होण्यास तयार झालेली असते आणि मूळ मालक ती मिळकत स्वतःच्या नावे फिरवून घेण्यास तयार होताच नामधारी मालक ती मिळकत मूळ खरेदी करणाऱ्या मालकास स्वखुशीने देण्यास तयार असतो. क्वचित प्रसंगी अशी घडते की मिळकत परत देणाऱ्या व्यक्तीचे काही हितसंबंध त्या मिळकतीत असतात. मिळकत परत करण्यास ती व्यक्ती केव्हाही तयार असते, परंतु त्याचवेळी तिचे हितसंबंध ही मोबदला मिळून मोकळे व्हावेत अशी तिची इच्छा असते. तेव्हा ती व्यक्ती तिने सदर मिळकतीवर खर्च केलेल्या रकमेची परतफेड होताच किंवा तशा प्रकारचे वचन मिळताच ती मिळकत सोडून देण्यास केव्हाही तयार असते. अशावेळी बेदावापत्र लिहून देऊन मोबदला घेऊन अगर न घेताही ती व्यक्ती आपल्या मिळकतीवरील हक्क हितसंबंध सोडून देऊ शकते. तसेच 1956च्या हिंदू वारसा कायद्यातील बदलामुळे आता मुलीसही मुलाप्रमाणेच व मुलाइतकीच वडिलोपार्जित इष्टेत सहभाग मिळण्याचा कायदेशीर हक्क प्राप्त झालेला आहे. असे जरी असले तरी मुलाप्रमाणे तिला तो वाटण्याचा हक्क बजावता येणार नाही. ती सज्ञान होण्याच्या वेळेपर्यंत वडिलोपार्जित इस्टेटीत वाटणी झालेली नसल्यास तिला प्रत्यक्ष हिस्सा न मिळता तो हिस्सा मिळण्याचा केवळ कायदेशीर हक्कच काय तो तिला प्राप्त झालेला असतो. तिला जर तो हक्क सोडून द्यावायचा असेल तर ती हक्क सोडून मुक्त होऊ शकते. हा व्यवहार बक्षीस म्हणून होत नाही तर बेदावा म्हणून होतो. म्हणजे प्रत्यक्ष कोणीच देत वा घेत नाही तरी ती व्यक्ती तिला कायदेशीरपणे प्राप्त झालेल्या हक्काचा दावा सोडून देते. परंतु असा व्यवहार जरी नैतिक दृष्टीने देणाऱ्याच्या मनात येताच पूर्ण होऊ शकतो तरी त्यास कायदेशीरपणा प्राप्त होण्यासाठी सर्वसाधारण तशा आशयाचा दस्त बनवून तो बऱ्याच वेळी नोंदवूनही घेतला जातो. स्थावर मिळकतीचे बाबत केलेले बेदावापत्र नोंदवून घेणे आवश्यक आहे. अशा दस्ताचे वर सांगितल्याप्रमाणे साधारणतः 3 प्रकार पडतात: बेनामीदाराने केलेला दस्त, काही मोबदला घेऊन केलेला दस्त आणि केवळ कायद्याने हक्क प्राप्त झाले असता ते सोडून देण्याचा दस्त. उदाहरणार्थ, वडिलोपार्जित इस्टेटीतील हिस्सा सोडण्याबाबत मुलाने केलेला दस्त. वरील 3 प्रकारच्या दस्तात मुख्यत्वे करून हक्क व हितसंबंध सोडून देण्याबाबतची ग्वाही दिलेली असते व त्या अनुषंगाने इतर गोष्टीची जुळवाजुळव असते. जेव्हा एखादी व्यक्ती तिचे स्वतःचे दुसऱ्या इसमाविरुद्ध असणारे हक्क क्लेम किंवा एखाद्या विवक्षित मिळकतीवरील हक्क राईट्स अगेन्स्ट अ स्पेसिफिक प्रॉपर्टी सोडून देण्याबाबत जो दस्त लिहून देते त्या दस्तास बेदावा दस्तपत्र असे म्हणतात. सदर दस्त कोणास करता येईल? कोणत्याही करारप्राप्त व्यक्तीस म्हणजे सज्ञान, स्थिरचित्त व मिळकतीबाबत किंवा इतर प्रकारे हक्क असणाऱ्या कायद्यान्वये ती व्यक्ती सदर मिळकत अगर हक्क सोडण्यास अपात्र नसावी. एकाच मिळकतीवर अनेक हकदार असले म्हणजे एक हकदार दुसऱ्याचे नावे त्याचे हक्क सोडून देऊ शकतो. काही वेळा हक्क सोडणारे एकाहून अनेक असतात तेव्हा सर्वांच्या सह्यानिशी दस्त बनवावा लागतो. तसेच एखाद्या भागीदारीतील एक भागीदार त्याला असणारे हक्क दुसऱ्या भागीदारास काही मोबदला घेऊन देऊ शकतो. तेव्हा काही मोबदला घेऊन हक्क सोडलेले असतील तेव्हा त्या मोबदल्याची रक्कम अगर त्याची कारणे स्पष्टपणे दस्तात नमूद करावे लागते, कारण अशावेळी त्या मोबदल्याचे रकमेवर स्टॅम्प भरावा लागतो. तसेच बेनामीदारही त्याला प्राप्त झालेले नाममात्र हक्क
ह्या दस्तांन्वये खऱ्या मालकाची नावे सोडून देऊन मुक्त होऊ शकतो. दस्ताच द्यावयाचा तपशील. वरीलप्रमाणे दस्त करीत असता काही गोष्टीकडे फार काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. उदाहरणार्थ, जेव्हा स्थावर मिळकतीवर हक्क सोडण्याचा दस्त बनवायचा असेल तेव्हा त्या मिळकतीचे पूर्ण वर्णन, सिटी सर्वे नंबर, ग्रामपंचायतीचा घर नंबर, चतुःसीमा, शक्य असल्यास योग्य तिथे मापे, क्षेत्र, गट नंबर वगैरे. त्यामुळे कोणत्या स्थावर मिळकतीबाबत हा दस्त आहे हे समजणे सोपे जाते व त्याचे रेकॉर्डही ताबडतोब सापडू शकते. तसेच ती मिळकत पूर्वी कोणाची नावे होती याचाही तपशील जरूर देऊन तिथे खरेदी खत कोणत्या रजिस्टर ऑफिसात नोंदविलेले आहे याचाही उल्लेख करावा. मुख्यत्वे करून हक्क सोडण्याचा हेतू हा दस्तात स्पष्ट करावास हवा. त्यात कोठीही संदिग्धता नसावी. द्विअर्थी शब्दाचा वापर काटेकोरपणे टाळावा. लिहून देणार व लिहून घेणार कोणत्या धर्माचे आहेत याचाही उल्लेख करावा. तसेच स्थावर मिळकत 100 रुपयाच्या मिळकतीच्या वर असल्यास 2 साक्षीदारांच्या साक्षीची जरुरी असते व त्याखाली किंमत असल्यास 1 साक्षीदार पुरे होतो. तसेच त्या साक्षीदाराचे नाव व पत्ता स्पष्ट करावा, कारण सही वाचता येण्यासारखी नसते व पुढे जेव्हा सदर दस्ताबद्दल तंटे निर्माण होतात तेव्हा साक्षीदारास साक्षीत बोलावे लागते व ते योग्य वेळी मिळून येणे अत्यंत महत्त्वाचे असते. शेवटी हक्क सोडणाराने सही करून तारीख लिहावी. या दस्तास लागणारा स्टॅम्प व नोंदणी. बेदावापत्र हे जनरल स्टॅम्पवर लिहितात. जेव्हा बेनामीदार आपला हक्क मूळ मालकास सोडत असेल तेव्हा 22 रुपये 50 पैशाच्या स्टॅम्प पेपर लागतो. परंतु जेव्हा काही मोबदल्याचे पोटी दस्त बनवला जातो तेव्हा त्या मोबदल्याचे रकमेप्रमाणे स्टॅम्प पेपर घ्यावा लागतो. जेव्हा स्थावर मिळकतीवरील हक्क सोडवायचे असतील व त्या मिळकतीची किंमत रुपये 100 किंवा त्याहून जास्त असेल तेव्हा तो दस्त कायद्याने नोंदणी कार्यालयात नोंदवावाच लागतो. त्याप्रमाणे तो न नोंदविल्यास त्या दस्तास कायद्याने काहीही किंमत राहत नाही व दस्त बनविण्याचे पूर्वीचे असणारे हक्कदाराचे नावेच हक्क चालू राहतात. जेव्हा सदर मिळकत 100 रुपयाहून कमी किमतीची असते तेव्हा तो दस्त नोंदणी कार्यालयात नोंदविलाच पाहिजे असे नाही. तरी पण तो त्याप्रमाणे नोंदवून घेणे पुढील दृष्टीने फायदेशीर असते. अशा प्रकारे नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. आपल्याला माझा विषय आवडला असेल तर आपण लाईक, सबस्क्राईब करावे आणि बेल बटन दाबावे आणि आपले कॉमेंट्स देऊन मला प्रोत्साहित करावे. एवढे बोलून मी आजचा विषय संपवतो. पुढील वेळी नवीन विषय घेऊन आपल्यासमोर येईल. नमस्कार.